ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. एके दिवशी कृष्ण यमुनेतीरी गेल्यावर गायींना सोडून रोजच्या प्रमाणे आपण गोपाळांबरोबर खेळायला लागला. थोड्या वेळाने पेंद्याचे लक्ष चरायला सोडलेल्या गायींकडे गेले. तेव्हा गायी सैरावैरा धावत असलेल्या त्याला दिसल्या. तेव्हा तो, माध्या, गोंद्या, पांड्या, चिपड्या, धावा रे धावा, गायींना आवरा असे म्हणून ओरडायला लागला. पण काही केल्या त्यांना त्या आवरेनात. त्यावर पेंद्या पळत पळत गेला आणि त्याने कृष्णाच्या गळ्याला मिठी मारली. आपल्याजवळ तक्रार येणार हे कृष्ण जाणून होता. त्यामुळे जणू काय माहीत नसल्याप्रमाणे तो भोवरा खेळत होता. कानबा, अरे कानबा, तुझी गोड मुरली एकदा वाजवी पाहू. कृष्णाने मुरली वाजविताच चहूकडे पसरलेल्या गायींनी त्याच्याकडे धाव घेतली. एके दिवशी कृष्ण यशोदेला म्हणाला, आता मी मोठा झालो, माझी मीच आंघोळ करतो. यापुढे तू मला आंघोळ घालत जाऊ नको. फक्त शिदोरी तेवढी बांधून दे म्हणजे झाले. पण यशोदा त्याचे ऐकत नसे. एके दिवशी धार काढल्याबरोबर पहाटे यशोदा काही जरुरीच्या कामासाठी जसवंतीकडे गेली. आपली इच्छा पुरवून घ्यायला हीच संधी म्हणून कृष्णाने आपली आपण आंघोळ करून घेतली. अद्याप यशोदा आली नाही. शिदोरीची वाट काय म्हणून कृष्ण पळत पळत जसवंतीच्या घरी गेला. यशोदा बोलण्यात गुंग झालेली पाहून कृष्ण तिच्या गालावर हात फिरवीत म्हणाला, मला जेऊ घाल गे यशोदे, घराकडे चल. दही भात पापड आंबोळी, तुपासही दे पुरणपोळी. ना तरी भाजी भाकर शिळी, आई मज घाई झाली भारी. नको मज भाजी चटणी, कोशिंबिरी, पुरे मज मांडे श्रीखंड पुरी. आई दे दह्याचा करुनी मठ्ठा, नाही करीत मी कधी हट्ट. राग धरू नको बळकट, आई मी जाईन यमुना तीरी. गोवत्स घेऊनी बरोबरी, दे मज लगबग बांधूनी शिदोरी. ती बघ राधा म्हणते मजला, कृष्णा आत बाहेर तू काळा. म्हणून निसंगता आवडे मजला. माध्या पेंद्या अवघी पोरे, थट्टा करुनी हसती सारे. म्हणती रुक्मिणी रमण तुरे. त्याला उद्देशून यशोदा म्हणाली, आज इतकी घाई का रे. तरी तो तिचा पदर सोडीना. त्यावर ती म्हणाली, तू जा पुढे, मी तुझ्या पाठोपाठ आलेच. घरी आल्यावर त्याने यशोदेची थोडी वाट पाहिली. त्यावर तो तसाच निघाला. वाटेत यशोदा त्याला म्हणाली, चल मी तुला शिदोरी बांधून देते. तेव्हा आता नको असे म्हणून कृष्ण पळाला. गोपाळ आपापल्या दारात कृष्णाची वाट पाहत उभे होते. यमुनेतीरी जात असता कृष्ण मुरली वाजवू लागला आणि त्या नादात लुब्ध होऊन गायी गोपाळ वाट चालू लागले. रोजच्या प्रमाणे 2 प्रहरी प्रत्येकाने आपापली शिदोरी सोडली. तेव्हा कृष्ण डोळे मिटून गप्प बसून राहिला. पेंद्याने विचारले, काय कानबा, आज शिदोरी आणली नाही वाटते. कृष्ण म्हणाला, आज मी एकदम संध्याकाळी जेवायचे ठरविले आहे. पेंद्या म्हणाला, तू संध्याकाळी जेवशील, उद्या जेवशील किंवा उपवाशी राहशील, पण तुला सोडून मला जेवण जात नाही. म्हणून आत्ता मी माझी शिदोरी तुझ्यापुढे ठेवतो. तूच मला दे म्हणजे झाले. पेंद्याने शिदोरी कृष्णापुढे ठेवताच इतर सवंगड्यांनी पण आपापली शिदोरी आणून त्याच्याजवळ ठेवली. कृष्णाने सर्वांची शिदोरी एकत्र करून काला बनविला. पेंद्या म्हणाला, कृष्णा मी आ करतो, तू माझ्या तोंडात घास घाल. कृष्णाने घास घालताच पेंद्या मिटक्या मारीत मारीत, किती गोड किती गोड, जणू काय अमृतच असे म्हणाला. इतक्यात लंगड्या उठला
आणि कानबा माझ्या तोंडात पण घाल की रे असे म्हणाला. त्यावर कानबा माझ्या तोंडात घाल, माझ्या तोंडात घाल असे म्हणून सगळे भराभर उठले. कृष्णाने सर्वांची इच्छा पूर्ण केली. ते पाहून पेंड्या म्हणाला, कृष्णा आता तू खा की रे. त्यावर कृष्णाने पण एक घास घेतला. याप्रमाणे प्रत्येकांना एक एक घास द्यावा आणि आपण पण घ्यावा अशी कृष्णाची लीला सुरू झाली. काला संपल्यावर गोपाळ भराभर उठले आणि हात धुवायला यमुनेकडे वळले. तोच कृष्ण गोपाळांना हाक मारून थांबा थांबा, आज हात धुवायचे नाही, प्रत्येकाने आपापल्या घोंगडीला पुसायचे. पेंद्या म्हणाला, कानबा आज काय नवीन पद्धत काढलेली दिसते. कृष्ण म्हणाला, तुम्ही गोपाळकाला सेवन करीत असता सारख्या मिटक्या मारत होता. ते पाहून स्वर्गात ब्रह्मादिक देवांच्या तोंडाला पाणी सुटले. तुम्ही हात धुवायला यमुनेला गेलात तर तुमच्या हाताला लागलेले अन्नाचे कण तरी आपल्याला मिळतील या आशेने ते सारे देव यमुनेच्या पाण्यात मासे होऊन राहिले आहेत. भक्तीशिवाय उगीचच्या उगीच देवाचा प्रसाद मिळणार कसा? तुमची देवावर भक्ती आहे म्हणून तुम्हाला हा दुर्लभ असा काला मिळाला. अशा प्रकारे कृष्णाने त्यांस समजावून सांगितले. संध्याकाळी घरी परतल्यावर रोजच्यापेक्षा पेंद्या उत्साही असल्याचा पाहून त्याची आई आपल्या पतीला उद्देशून म्हणाली, अलीकडे पेंद्या कृष्णाबरोबर सारखा असतो, त्यामुळे त्याचे मजेत दिवस जात आहेत. वडील म्हणाले, म्हणून तर तो दिवसेंदिवस लठ्ठ होत चालला आहे. इतक्यात पेंद्याने आपला हात आई वडिलांच्या नाकाजवळ नेला आणि एकदा वास घ्या पाहू असे म्हणाला. पण त्यांना त्याचा उलगडा झाला नाही. त्यांनी प्रश्न विचारल्यावरून, कान्होबाने आज आम्हाला पोटभर काला दिला. काला म्हणजे सांगू का तुम्हाला? भात, आमटी, चटणी, कोशिंबीर, भाजी, ताक, पापड, लोणचे, रायतं, उसळ, भाकरी या सर्वांचे मिश्रण असे पेंद्याने सांगितले. हे ऐकून त्या उभयतांनी, तू मोठा नशीबवान आहेस बाबा असे म्हणून पेंद्याची पाठ थोपटली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.